फॉर्म्युला पाहिले, अल्जेब्रिक फॉर्म्युले आपण पाहिले है ना. आता हे फॉर्म्युला ॲप्लिकेशन यावर आधारित आपलं उदाहरण सोडून घ्यायचं आहे. उदाहरण आहे इफ x plus y is equal to 7 and xy is equal to 12, xy is equal to 12, calculate the value of x square plus y square. आता सोल्युशन बघूया आपण. आपल्याला माहित आहे x plus y square is equal to x square plus y square plus 2xy. हा आपला फॉर्म्युला माहित आहे, बरोबर आहे. तर xy आपल्याला दिला आहे 7, 7 चा स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस xy पण दिलेला आहे 2 मल्टिप्लाय 12. तर 7 7 चा 49 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 24. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 49 मायनस 24. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल 25. सेकंड प्रॉब्लेम बघूया आपण. इफ x minus y is equal to 8 and xy is equal to 20, then calculate the value of x square plus y square. याचं सोल्युशन बघूया आपण बेटा. तर आपला फॉर्म्युला माहित आहे x minus y whole square is equal to x square plus y square minus 2x. आपल्याला x minus y ची किंमत दिलेली आहे 8 आणि xy ची दिलेली आहे 20. दिले ना. तर काय होईल मग x minus y square is equal to x square plus y square minus 2xy. तर x minus y 8 चा स्क्वेअर is equal to x square plus y square minus 2. xy ची परिस्थिती दिली आहे 20. तर 8 8 चा 64, x square plus y square minus 40. तर x square plus y square is equal to 64 plus 40. तर x square plus y square is equal to 104. ओके. चला तिसरं उदाहरण बघूया आपण. If x square plus y square is equal to 29 and xy is equal to 10, then find the value of x minus y आणि x plus y. आता आपल्याला माहित आहे x plus y चा स्क्वेअर बरोबर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2x. गिवन काय आपल्याला बघा, गिवन काय दिलेला आहे बघा, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 29 आणि xy इज इक्वल टू 10. पुट द व्हॅल्यू करूया, नंतर आपल्याला x प्लस y निघून जाईल, बरोबर आहे. x प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy. x प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 29 प्लस 2 मल्टिप्लाय 10. x प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 29 प्लस 20. तर x प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 49. x प्लस y इज इक्वल टू 7. आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू काय निघाली, बरोबर आहे. आता दुसरी काय करायचं आपल्याला x मायनस y ची काढायचं आहे. तर आपल्याला माहित आहे x मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2xy. ओके. तर काय होईल याच्यामध्ये मग व्हॅल्यू पुट करूया आपण. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर दिलेला आहे 29 minus 2 multiply 10. x minus y square is equal to 29 minus 20. बरोबर आहे.
तर एक्स मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया. इफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 5, इव्हॅल्युएट एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर अँड एक्स मायनस 1 अपॉन एक्स. बरोबर आहे. आता आपल्याला एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आयडेंटिटी माहीत आहे. काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 माहीत आहे ना. हे याची व्हॅल्यू दिलेली आहे. 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस मायनस होईल म्हणजे काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर 5 5 जा 25 मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 23. ही याची व्हॅल्यू आली व्हॅल्यू बरोबर. आता ही व्हॅल्यू आपल्याला माहित झाली तर आपल्याला काढायचं काय? एक्स मायनस 1 अपॉन एक्स. बरोबर आहे. तर आपल्याला एक आयडेंटिटी माहित आहे. एक्स मायनस 1 अपॉन एक्सचा जर स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2 ही एक व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आहे ना. तर काय होईल? एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2. व्हॅल्यू ठेवून देऊ आपण. याची व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला 23 मायनस 2. तर काय होईल? एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 21. एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू रूट 21. ओके, बघूया आपण. इफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 3, इव्हॅल्युएट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. तर सोल्युशन करूया याचं. आपल्याला माहित आहे एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2 माहित आहे आपल्याला. याची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2. एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 3 जा 9 मायनसचा प्लस 2. एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 11. आता हे जर आपल्याला काय म्हणलं समजा एक्स प्लस 1 अपॉन एक्स करा है ना. तर काय करता येईल आपल्याला? हाच कोणता फॉर्म्युला ठेवता येईल? एक्स प्लस 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2. बरोबर आहे. याची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू काय आपल्याला? एक्स प्लस 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 11 प्लस 2. एक्स इज इक्वल टू 13. एक्स प्लस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू रूट 13. व्हॅल्यू पुढचं बघूयात आपण. एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 दिलेला आहे. आपल्याला इव्हॅल्युएट काय करायचं आहे? एक्स रेट टू पॉवर 4 प्लस 1 अपॉन एक्स रेट टू पॉवर 4. डायरेक्ट आपण करू शकणार नाही. बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया? आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं काढून घेऊ आपण. बरोबर आहे. सॉरी असं आहे. बरोबर आहे. त्याचं काय होईल आपल्याला? याची व्हॅल्यू 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2. तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 2. बरोबर आहे. तर एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू निघेल 23. काय निघेल? 23. आता आपण याला याचा स्क्वेअर करूया आपण. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन
एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर. आपल्याला काय करता येईल याचा करता येईल. काय होईल एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन एक्स टू द पॉवर 4 प्लस 2. बरोबर आहे. आपल्याला याची व्हॅल्यू माहित आहे 23 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू द पॉवर 4 प्लस 2. 23 चा स्क्वेअर 529 is equal to x raised to the power 4 plus 1 upon x to the power 4 plus 2. काय होईल मग याचा x raised to the power 4 plus 1 upon x raised to the power 4 is equal to 529 minus 2. x raised to the power 4 plus 1 upon x raised to the power 4 is equal to 527. Okay. चला पुढचं उदाहरण बघूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब व्हेन एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 9. आपल्याला काय करायचं आहे क्यूब करायचं आहे. आपल्याला काय माहित आहे आयडेंटिटी काय आहे माहित आहे तुम्हाला. आपली आयडेंटिटी एक्स मायनस 1 अपॉन एक्स चा क्यूब आयडेंटिटी दिलेली आहे ना. याची आयडेंटिटी काय आहे एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स क्यूब मायनस 3 ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स. जर आपल्याला आयडेंटिटी पाठ असेल तर उदाहरण सोडवता येतं. बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती 9 चा क्यूब is equal to x cube minus 1 upon x cube minus 3 ची व्हॅल्यू 9. 9 चा क्यूब किती आला 729 minus x cube minus 1 upon x cube minus 9 3 जा 27. एक प्लस मध्ये जाईल म्हणजे x cube minus 1 upon x cube is equal to 729 plus 27. तो x cube minus 1 upon x cube is equal to 576. Okay.